नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महिला व बालविकास विभागाचे आता मुख्य राज्यातील माता आणि बालकांचे आरोग्य सदृढ राखणे याच उद्देशाने आपल्या राज्यात अंगणवाड्यांमध्ये 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता यांना जो THR दिला जातोय त्याच्यामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे। या घरपोच आहारामध्ये बदल करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेला अपडेट पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता घरपोच दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये कशा पद्धतीने बदल करण्यात आलेला आहे व मंत्री अदिती तटकरे यांची नेमकी भूमिका काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अपडेट आपल्या महाराष्ट्र राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। महिला व बालविकास विभागाचे मुख्य ध्येय राज्यातील माता आणि बालकांचे आरोग्य सदृढ राखणे आहे आणि याच उद्देशाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांमध्ये 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता आणि आकांक्षित जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींना दिल्या जाणाऱ्या या घरपोच आहारामध्ये पोषण मूल्यासोबतच आता चवीलाही प्राधान्य दिले आहे। काल मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीमध्ये मी स्वतः म्हणजे मंत्री अदिती तटकरे या नवीन पोषण आहाराचा आस्वाद घेत त्याच्या गुणवत्तेची पाहणी केली आहे। क्षेत्रीय अधिकारी आणि लाभार्थी आणि तज्ज्ञांच्या या शिफारसीनुसार या आहारात काही महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण बदल करण्यात आले आहे। बऱ्याच दिवसापासून खरं तर या आहारामध्ये म्हणजे घरपोच दिला जाणाऱ्या आहारामध्ये बदल करावा अशी वारंवार या ठिकाणी मागणी होताना आपल्याला दिसून येतो आहे आणि या तज्ज्ञांच्या आणि लाभार्थी क्षेत्रीय अधिकारी यांच्या शिफारसीनुसार या आहारामध्ये महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण बदल करण्यात आलेला आहे। नेमकं ते बदल काय आहे ते त्या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत। आहारात आता वेज पुलाव आणि मल्टीग्रेन पफ या 2 नवीन पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे। सध्याच्या एनर्जी डेन्स मूग डाळ खिचडी आणि प्रीमिक्सचा दर्जा आणखीन सुधारण्यात आलेला असून चव टिकून राहण्यासाठी मसाल्याचे पाकिट देखील आता स्वतंत्रपणे दिले जाईल। तसेच मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स ही पाककृती कायम असेल। केंद्र शासनाच्या या निकषानुसार यात आवश्यक उष्मांक प्रथिने आणि सूक्ष्म पोषक तत्वे मायक्रोन्यूट्रियंट्स या ठिकाणी योग्य प्रमाणात समाविष्ट आहेत। हा आहार बदलण्यापूर्वी आम्ही राज्यभर म्हणजे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यभर सर्वेक्षण करून वैद्यकीय अधिकारी आणि आहार तज्ज्ञांचा या ठिकाणी सल्ला घेतला आहे। गेल्या 3 वर्षात आपल्या राज्यात कुपोषणाचे प्रमाण लक्षणीयरित्या घटलेला आहे आणि या नवीन रुचकर आहारामुळे लाभार्थ्यांची आहाराची स्वीकृती वाढेल आणि कुपोषणाविरुद्धच्या आपल्या लढ्याला नक्कीच अधिक बळ मिळेल असा देखील मला विश्वास आहे। यावेळी बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनूप कुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त डॉक्टर माधवी सरदेशमुख, सहसचिव VR ठाकूर, उपायुक्त श्रीमती संगीता लोंढे, श्री विजय क्षीरसागर व श्री जामसिंग गमरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। बघा, डिपार्टमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पाहू शकता। एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडीतील जी घरपोच THR आहार आहे त्या आहारामध्ये बदल करण्यात आलेला आहे। आता वेज पुलाव आणि मल्टीग्रेन पफ या 2 नवीन पाककृतीचा समावेश करण्यात आलेला आहे व तसेच मसाल्याचे पाकिट देखील आता स्वतंत्रपणे दिले जाणार आहे। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी कालच्या या बैठकीमध्ये दिलेला हे अपडेट आहे, महत्त्वपूर्ण अपडेट। जास्तीत जास्त महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत व लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे आणि अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सर्वप्रथम लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।